नमस्कार, मी सोनाली पांडे मंडळ न्यूज तर्फे इतिहास अमरावतीचा या नवीन भागामध्ये आपले स्वागत करते। आज आपण बघणार आहोत अमरावतीतील टपाल व तार सेवांचा प्रारंभ। इसवी सन 1861 हा तो काळ होता जेव्हा टपाल सेवा संपूर्ण हिंदुस्थानभर वेगाने विस्तारत होती। त्यावेळी संपूर्ण देशात एकूण 914 पोस्ट ऑफिसे कार्यरत होती। टपाल वाहतुकीसाठी 43,551 मैलाचा प्रचंड जाळा तयार करण्यात आला होता। त्यातील 1016 मैल रेल्वे मार्गाने, 574 मैल गाड्यांद्वारे तर तब्बल 26,785 मैल अंतर जासूद, बोटी आणि जहाजांद्वारे टपाल ने-आण केली जात असे। या टपाल व्यवस्थेचा विस्तार अमरावतीपर्यंत पोहोचला ते इसवी सन 1870 साली। या वर्षी अमरावतीत पोस्ट आणि टेलिग्राफ विभागाची कार्यालये सुरू झाली। हा अमरावतीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला। त्या काळात पत्र पाठवण्याची पद्धत अगदी सोपी पण नियमबद्ध होती। काशी ते रामेश्वर पर्यंत भारतखंडाच्या कोणत्याही भागात पत्र पाठवायचे असेल तर दर पावतोळा वजनाला अर्धा आणा म्हणजेच 4 पैसे शुल्क आकारले जाई आणि ते पत्र अंतराच्या प्रमाणे 1 ते 10 दिवसात नेमलेल्या ठिकाणी पोहोचत असे। टपालातून फक्त पत्रच नव्हे तर पुस्तके आणि अन्य वस्तू देखील पाठवता येत असत। त्या काळी अमरावती ते एलिचपूर या मार्गावर टपाल टांग्याने ने-आण केली जात असे। घोड्यांच्या टापांचा आवाज आणि हातात डाकची पिशवी हे दृश्य त्या काळच्या अमरावतीचं वैशिष्ट्य होतं। हीच होती जुन्या पद्धतीची टपाल व्यवस्था, ज्यामुळे हळूहळू संपूर्ण प्रदेशात संवाद क्रांती घडून आली। इंग्रज सरकारच्या या उपक्रमाचं लोकांनी मनापासून स्वागत केलं, कारण आता अमरावतीच्या नागरिकांना अल्प खर्चात दूरवर राहणाऱ्या आपल्या प्रियजनांची खुशाली कळवण्याची सोय झाली होती। अमरावतीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात ही होती नवी पहाट, नवा संदेशवाहक युगाचा प्रारंभ। मंडळ न्यूज बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद। आम्हाला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।